कुंभमेळा संपला असला तरी राज ठाकरेंच्या विधानानं नव्या राजकीय वादाचा कुंभ सुरू झालेला आहे। कुंभमेळ्यामधून आणलेल्या गंगाजलावर बोलताना राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर टीका केली। तरुण शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक उत्तरं दिली, पण राज ठाकरेंवर बोलताना भाजप नेत्यांच्या टीकेत मात्र थोडासा संयम देखील दिसलेला आहे। पाहूयात। हे आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले, म्हटलं मी नाही पिणार। राज ठाकरे का ये कहना कि गंगा अपवित्र हो गई है, गंगा मैया का अपमान। माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही। गंगेतल्या प्रदूषणाबद्दल आसूड ओढत राज ठाकरेंनी नाव न घेता थेट भाजपच्या गंगा स्वच्छतेच्या मोहिमेवरच सवाल केलाय। प्रदूषणामुळे अरे हाड असं म्हणत त्यांनी बाळा नांदगावकरांनी आणलेलं गंगाजल प्राशन करण्यासही नकार दिला। त्यांच्या विधानावरून सौम्य शब्दात का होईना पण भाजप नेत्यांनी निषेध केलाय। हे आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले, म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत? ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील। त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय असा त्याचा अर्थ निघेल। राहिला प्रश्न देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का? मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना। त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे। राज ठाकरे का ये कहना कि गंगा अपवित्र हो गई है, गंगा मैया का अपमान। राज ठाकरे अपनी भूमिकाओं को बदलने के लिए बदनाम हैं। अक्सर कब किस पार्टी में जाना है वो चुनाव के टाइम पे तय करते हैं। जिस तरीके से वो सनातन धर्म और सनातन धर्म में विश्वास रखने वालों की आस्थाओं का मजाक उड़ाया उन्होंने, उससे मेरे मन में सवाल उठ रहा है कि क्या आने वाले दिनों में वो हिंदुत्व विरोधी होने जा रहे हैं। राज कपूरांच्या राम तेरी गंगा मैली हो गई सिनेमाचं उदाहरण देत राज ठाकरेंनी लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातून बाहेर येण्याचंही आवाहन केलंय। मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही। या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट। राज ठाकरेंनी थेट श्रद्धा आणि अंधश्रद्धेचं उदाहरण दिलं। यावर एरवी अशा प्रत्येक धार्मिक विधानांवर आक्रमक होणाऱ्या भाजप नेत्यांनी मात्र राज ठाकरेंच्या विधानावर संयमी प्रतिक्रिया दिली आहे। आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही। ही अंधश्रद्धा नाही, हे काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे। जवळपास 112 वर्षांनी हे सगळं स्नान घडून येतं आहे। त्याच्या मागे सगळं पंचांग आहे, त्याच्या मागे सगळं अनेक तर्कवितर्क आहेत आमचे। त्याला धार्मिक, त्याला एक आधार आहे, त्याला वैज्ञानिक आधार आहे त्या गोष्टीला। आणि म्हणून मला असं वाटतं की
कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाही आहे. ही बोलण्याची शक्ती, ही बोलण्याची म्हणजे ज्याला म्हणतो आपण मस्ती कुठून येते? आपण काय बोलतो, काही तारतम्य आहे का? राज ठाकरेंनी तमाम जे गंगा मैया म्हणतात, जे त्या गंगेच्या त्या गंगेतल्या पाण्याला तीर्थ म्हणतात, त्या लोकांची माफी मागितली पाहिजे आणि राज ठाकरेंनी डिक्लेअर केलं पाहिजे की त्यांचा राजकीय पक्ष आता हिंदुत्ववादी पक्ष नाही. आणि राज ठाकरेंना मला असं वाटतं आता त्याची सटकली, आता राज ठाकरेंची सटकली का असं माझं मत आहे. आता कुंभमेळा संपलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलणं योग्य होणार नाही. जे गेलं त्यांचाही भावनेचा आदर आपल्याला ठेवावा लागेल. हे पण नमामि गंगे नावाची योजना केंद्र सरकारने घेतली, गंगा स्वच्छतेची मोहीम घेतली. बऱ्याच ठिकाणी तशी गंगेला आपण माता म्हणतो, म्हणजे सगळ्याच नदीला आपण माताच म्हणतो, तसं आपल्या दृष्टीनं आई म्हणतो. आणि त्या जर नद्याची स्वच्छता भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही. दरम्यान राजकारण्यांच्या बेगडी हिंदुत्वापासून सावध राहा असं म्हणत मनोज जरांगेंनी कुंभमेळा आणि औरंगजेब या सध्या सुरू असलेल्या दोन्ही मुद्द्यांवरून राज ठाकरेंसह भाजपच्या भूमिकेवर सवाल केले आहेत. सर्वसामान्य जनतेने हुशार व्हायला पाहिजे. राजकीय स्वार्थापोटी हिंदुत्व चालवणाऱ्यांपासून सावध राहायला पाहिजे लोकांनी. आम्ही कसलाही जातीवाद केला नाही, आम्ही फक्त आरक्षण मागितलं, तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता. हां, आम्ही कट्टर हिंदू धर्माचे आहेत, वारकरी संप्रदायाचे आहेत, आम्ही कट्टर काम करतो धर्माचं, आम्हाला जातीवादी म्हणता. आरक्षण मागणं म्हणजे जातीवादी का? लोकांनी सावध व्हा. गोरगरिबांनी आपल्याला फसवलं जातं हिंदुत्वाच्या नावाखाली. 2,60,000 रुपये केंद्राने दिलेत, काय पूजा अर्चाला दिलेत का? फुलं व्हायला, अगरबत्त्या लावायला, आणि इकडं लोकांना सांगायचं औरंग्यात असला. म्हणून कट्टर गोरगरीब हिंदूंनी सावध राहणं गरजेचं आहे. आपलं आपण बघू, यांचा राजकीय स्वार्थापोटी बेगडी हिंदुत्व नको, आपलं छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व घेऊन चालायचं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.